दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमधील सर्व सदस्य नमस्कार. मी राजेंद्र मगर. आज आपल्यासोबत नवीन विषय नवीन व्यक्तीसोबत आलेलो आहे. आपले कॅथोलिक ख्रिस्ती कीर्तनकार हे पहिलेच असे आहेत. श्री बन्सी कचरू साळवे महाराज हे हरेगावचे आहेत आणि आपल्यासोबत काही बातचीत करणार आहे. त्यांच्या जीवनातील चढ उतार आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे समाज प्रबोधनाचं सामाजिक कार्य, त्या संदर्भामध्ये ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर ती आपल्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलच्या सदस्यांना व इतर आपले नवनवीन सदस्य जे आपल्याला या चॅनलमध्ये समाविष्ट होणार आहेत अशांना प्रेरणादायी अशी ठरणार आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे या गोष्टीची विचारणा करूया. नमस्कार साळवे सर. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. नमस्ते. तर तुम्ही आपला थोडक्यात परिचय, आमचा हा दिव्यकृपा यूट्यूब चॅनल आहे, आमच्या प्रेक्षकांना तुमच्या जीवनाचा थोडासा अल्पसा परिचय तुम्ही द्या. माझं नाव श्री बन्सी कचरू साळवे, मूळ गाव खिल्ली मालेगाव, तालुका वैजापूर. माझं जन्मस्थळ घायगाव, वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा. येथे 12/10/1946 साली मी जन्मास आलो. त्याच्यानंतर माझे वडील हरेगावला आले आणि हरेगावला आल्यानंतर त्यांना वॉचमॅनमध्ये सर्व्हिस मिळाली आणि ते हरेगाव कारखान्यामध्ये वॉचमॅन खात्यामध्ये त्याने 40 वर्ष कार्य केलं. अच्छा. त्यामुळे आमचं शिक्षण संत तेरजा हरेगाव इथं प्राथमिक शिक्षण 7वीपर्यंत मी घेतलेलं आहे आणि 7वीमध्ये सुद्धा चांगल्या गुणांनी मी पास झालेला आहे. त्यावेळी इथं हायस्कूल नव्हतं. मग प्राथमिक शिक्षण हायस्कूलचं शिक्षण हे कुठं घ्यायचं, कारण त्यावेळी एकवाडीला प्रवेश नव्हता आणि म्हणून मी ज्ञानमाता विद्यालय इथं आमच्या सर्व संगमनेर ज्ञानमाता विद्यालय संगमनेरमध्ये तुम्ही इथे आम्हाला बहुतेक ख्रिस्ती मुलांना बोर्डिंगमध्ये आम्ही तिथं हॉस्टेलमध्ये राहिलो. बरं. तिथं 4 वर्ष 10वीपर्यंत त्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 1964 ते 66 या कार्यकाळामध्ये लोयला सदन श्रीरामपूर येथे फादर मायर आणि फादर बिशप आणि ब्रदर अपोलोनारिस पिंटो, फादर मायर आणि अपोलोनारिस पिंटो यांनी धर्मशिक्षणाचे तास सुरू केले. मला काय म्हणायचं का तुम्ही मग या पाळकीय तिथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली का तुमची? हो. म्हणजे तुम्ही तुमचं ते हायस्कूलचं शिक्षण वगैरे सर्व पूर्ण केल्यानंतर तिथं हायस्कूल झाल्याबरोबर मी ट्रेनिंगला गेलो. अच्छा. आणि मग तिथं बायबल ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर मी 2 महिने उशिरा गेलो. नंतर 6 महिन्याची परीक्षा झाली, त्यात मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्याच्यानंतर वार्षिक परीक्षा झाली, त्यातमध्ये सुद्धा माझा पहिला क्रमांक आला. अच्छा. आणि 2 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यावेळी सुद्धा मी पहिलाच आलो. आणि फादर मायर आणि ब्रदर अपोलोनारिस पिंटो यांनी मला शाबासकी दिली. तर ब्रदर अपोलोनारिस पिंटो यांनी माझा नंबर आला म्हणून मला त्यांनी वाजवणारी पेटी जी आहे हार्मोनियम ती मला बक्षीस दिली. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून पेटी वाजवता? हो. ट्रेनिंगमध्ये शिक्षण घेतलं आणि मग तिथं मी प्रथम आलो. आणि त्या प्रथम संगीतामध्ये जे काही अनेक राग त्यांनी रागधारी शिक्षण आम्हाला दिलेलं आहे. संगीत शिकवलेलं आहे, पेटी शिकवली, तबला शिकवला, झांज टाळ काय जेवढे वाद्य होतील ते सर्व वाद्ये त्यांनी आम्हाला शिकवले आणि संगीतामध्ये त्यांनी आम्हाला प्रवीण केलं. आता तुम्ही तुमच्या पाळकीय जीवनाला समजा सुरुवात केली का तुम्ही धर्मप्रसार पण त्याद्वारे करत होतात. तर मग त्याद्वारे तुम्ही म्हणजे कोणकोणत्या माध्यमातून ते कार्य केलं तुम्ही? सांगतो ना. त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर फादर सिक्सने मला हरेगावला घेतलं. त्यांनीच मला ट्रेनिंगला पाठवलं होतं. अच्छा. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मी हरेगावला आलो. अच्छा. हरेगावला आल्यानंतर त्यांनी मला टाकळे बांधला, माझी बदली केली
हां हां. आणि तिथं मी धर्मशिक्षणाचं कार्य सुरू केलं. टाकळी बांधमध्ये. टाकळी बांधमध्ये पहिलं शिक्षण माझं सुरुवात तिथे आहे. अच्छा. मला कुठला अनुभव नव्हता. हां हां हां. मी फक्त 20 वर्षाचा तरुण होतो. हां हां. तुमचं लग्न झालेलं नव्हतं नाही, त्यावेळेस? त्यावेळी नाही. अच्छा. मी अविवाहित मुलगा होता. माझ्या अगोदर एक कॅटेकिस्ट होते, ते 3-4 मुलाचे बाप होते. लोक मला पाहिल्यानंतर म्हणाले हा पोरगा काय शिकवेल आपल्याला, हां हां हां. काही हसत होते. हां हां. नंतर जेव्हा त्यांनी माझं पाहिलं की हा निर्व्यसनी मुलगा आहे, याचं बायबलवर याचं प्रशिक्षण झालेलं आहे, हां हां. याचं बायबलवर प्रभुत्व आहे, हे लोकांच्या लक्षात आलं. हां हां. आणि लोक माझ्या प्रवचनाला लोक येऊ लागले. आणि ज्यावेळी तिथलं कार्याचं केलं हां. तर त्या फादरांना त्यांनी माझ्याबद्दल चांगलं रिमार्क दिलं, चांगला प्रशंसा केली. अच्छा. की पोरगा असून सुद्धा याने तो पहिला कॅटेकिस्ट त्याच्यापेक्षाही चांगल्या चांगलं रीतीने कार्य तुम्ही केलेलं कार्य आहे. केलं. हां. आणि हा चांगला कॅटेकिस्ट होईल असं त्यावेळी त्या लोकांनी. रिमार्क दिला तुमच्या रिमार्क बाबतीत. दिला होता. अरे वा, छान छान. आणि नंतर मी फादरने मला हरेगावला घेतलं. हां हां. मग तिकडे साधारण तुम्ही किती वर्ष काम केलं तिकडं? टाकळी बांधला टाकडे बांधले 1 वर्ष. 1 वर्ष केलं. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही मी हरेगावला या आलो. ठिकाणी मग आले. हाताखाली मी फादरने मला ठेवलं. मग त्यांच्याबरोबर दररोज मिसाला जायचो अच्छा खेड्यापाड्यामध्ये. अच्छा. त्याच्यानंतर फादर वासरांनी मला सायकल घेऊन दिली. हां हां. आणि त्या सायकलवर आम्ही दोघं जवळजवळ तो त्यावेळी ते 65 वर्षाचे होते. म्हणजे फादर सुद्धा स्वतः सायकलवर स्वतः सायकल यायची. त्यांनी स्वतः सायकल घेऊन म्हणजे दिली. खेडेगावात मिसा करण्यासाठी ते सायकलवर जात सायकलवर आणि येते. तुम्ही त्यांच्यासोबत आम्ही असायचे. मी त्यांच्याबरोबर असायचो. आणि आम्ही कुठं कुठं जात होतो. पाचेगाव, अच्छा. बेल पिंपळगाव, म्हणजे लेकरवाडी आपल्या हरेगाव धर्मग्रामाचा तो भाग आहे ना? भागामध्ये. अच्छा. तर थेट लेकरवाडी आखाडा ओके. ते नेवाशा तालुक्याजवळ आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही दररोज जायचो, मुक्कामाला राहायचो. फादर परत आम्ही येऊ शकत नव्हतो कारण तिथं अंधार व्हायचा. म्हणजे फादर सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुक्कामाला- मुक्कामाला राहायचे. अच्छा. पाचेगाव, पुन्हा गाव इथं गेल्यानंतर ते लांब गाव होतं. म्हणजे तुम्ही एकंदरीत साधारण खडतर जीवनामध्ये तुम्ही हे गोष्टी स्वीकारल्या आणि केलेल्या आहेत. त्या खेड्यामध्ये जे लोक देतील हा. जेवण ते आम्ही खायचो. हा. फादर परदेशी असल्यामुळं त्यांना ते काही काही गोष्टी जमत नव्हत्या. हा, पण हा, मी हा. त्यांना सांगायचो की फादरला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं. मग त्यांना त्याप्रमाणे जेवण ते देत होते. घेत होते. हा. आणि एकदा त्यांना शेवया आणि दूध दिलं अच्छा. तर त्यांना वाकाऱ्या झाल्या. शेवया आणि आणि दूध. दूध. हा. पण आपल्याला तर उलट ते आवडतंय ना. आपल्याला मी खाल्लं पण हा, हा. फादरला वांत्या त्यांना- झाल्या. ते त्यांना म्हणे मला उलट्या हे देत नको जाऊ, मला सांगू नको म्हणे लोकांना. अच्छा. अंडे किंवा पोळ्या असं काहीतरी हा, हा. द्यायचं त्या सांगा. पद्धतीचं. पण जे चटणी मिरची असेल ते सुद्धा ते खात होते. हा, हा, हा. आणि असं ते जवळजवळ 5 वर्ष ते इथं होते. म्हणजे एकंदरीत तुमचं फादर समवेत तुमचा अशा तऱ्हेने प्रसार प्रसाद झाला. झाला. धर्मप्रसार. किंवा तुम्ही धर्मप्रसाद त्या दृष्टिकोनातून केला. हा. परंतु तुम्ही मग भजनाकडे कसे वळाले, कीर्तनाकडे कसे वळाले, असे वेगवेगळे आता तुम्ही तुमचे बालसंस्कार म्हणजे कळत न कळत बाप्तिस्माच्या संदर्भामध्ये तुम्ही लोकांना मुलांना प्रशिक्षण देत होते. काही दृढीकरणाचे असतील, कोणाचे लग्न शिबिराचे असतील. ह्याही बाबतीत मी ऐकून आहे की तुम्ही या गोष्टीचं काम केलेलं आहे. ते जरा विस्तृतपणे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर मी हरेगावनंतर परत माझी खेड्यात बदली केली फादरने. खेड्यात आणि म्हणजे नंतर कुठे? खेडेगावात गेल्यानंतर परत हां. खेडेगावात मी रहिवासी राहिलो. तिथे त्या ठिकाणी राहिलो. अच्छा. आणि मग पेटी माझ्याजवळ असल्यामुळं हां, ती हां. पेटी घेऊन मी मला 5-6 खेडे दिले होते. अच्छा. त्या खेड्यामध्ये मी जात होतो. हां, हां. आणि पेटीवर मुलांना देवळाची गाणी ओके. आणि भजनं काही असे प्रकारे तिथं सुरुवात केली. हां हां. ज्या ज्या गावामध्ये भजनं मंडळ नसेल हां हां. त्या ठिकाणी मी भजनी मंडळी तयार केली. बरं. त्या काळी फादरांनी तुम्ही जर भजनी मंडळ तयार केली तर तुम्हाला पेटी आणि पखवाज आम्ही देऊ शकतो. हां हां हां. मुक्त. आणि त्यावेळी हां. फादर गॅब्रियल, फादर नेल्सन मचाडो यांच्यासारखे धर्मगुरू होते. त्यांनी आम्हाला घरपोच त्या पेट्या आणून दिल्या. अच्छा. घरपोच पखवाज आणून दिले. गाडीमध्ये घालून मिसाला आले. आणि त्यावेळी त्यांनी म्हणजे सांगितले भजनाची एकंदरीत तुमची सुरुवात अशी झाली. आणि पण मला हे सांगा, काही भजनं करत असताना तुम्ही कीर्तनाकडे कसे वळालात? हां, तर काय झालं परत सुरुवातीला त्या ठिकाणी भजनं करीत असताना हां. आणि करीत असताना फादर ब्रदर पिंटोने प्रशिक्षण दिलेलंच होतं. अच्छा. तर इथं हरेगावला गणपत बुवा, गणपत बुवा हां, म्हणजे हे हिंदू कीर्तनकार. हिंदू कीर्तनकार. हा हा हा. तर बघितले ते वेगवेगळ्या कथा, अच्छा. रामायणातल्या महाभारतातल्या कथा हां.
करीत होते अच्छा. आणि माझ्या डोक्यात ती चाल घुसली हां हां हां. आणि ती चाल गाडगे बाबाची. मग ती एकदा म्हणून आम्हाला दाखवा बरं, कशा पद्धतीने तुम्ही ती चाल हे केली. तर ते काय म्हणायचे, हां. त्यावेळी त्यांनी नवनाथातली कथा लावली होती अच्छा. आणि त्या कथेतलं एक वाक्य म्हणून दाखवतो. हां. कोण गोसायाला बाई, अच्छा. कोण गोसायाला बाई म्हणा माग, कोण गोसावी आला बाई, याला गुरु करते बाई, याला गुरु करते बाई. अच्छा. नखाच्या झाल्या चुंबळी आणि झाल्या केसाच्या कांबळी. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही अशा ते तऱ्हेने यमक आणि चाल ह्या मी तुम्ही ती चाल उचलली आणि तुम्ही आणि आपल्या- त्याच्यावर मी अनेक कथा तयार केल्या हा हा पवित्र शास्त्रातील. हा हा. त्यातील प्रमुख मला वाटतं ही एक चाल तुमच्या तोंडून मी ऐकलेली आहे. म्हणजे राजाला वंदन होतं. म्हणजे वंदन होतं ते त्यानुसार. हा हा. ख्रिस्त नाम किती गोड, लाविल कीर्तनाचं वेड, लाविल कीर्तनाचं वेड, काहीला ग बसायची खोड, बाबा तू एकटाच तोंड जोड, असे यमक रचून विनोद पण निर्माण त्यामध्ये केले. आणि मग येशूचा पुनरुत्थान, लाजरसाची कथा हा हा आणि समशोनाची कथा, दावीद आणि गोलियर हा हा. यांची कथा आणि मला वाटतं रक्तसाहेबचं पण होतं ना. नाही, याची होती शंभरोनीची. शंभरोणीची कथा हा हा हा. आणि म्हणजे अशा वेगवेगळ्या तुम्ही बायबलच्या कथा वेगवेगळ्या कीर्तनामध्ये- बायबल, जुना करार, हा हा. नवा करार याच्यातल्या बऱ्याचशा कथा मी तयार केल्या. हम्म. आणि मातेचा महिमा हा. म्हणून ही कथा तयार केली आणि त्याचं कॅसेट तयार केली, हम्म. ध्वनिमुद्रिका तयार केले आणि ती संजीवनी तयार केलेली. हा, हा. आणि त्या यात्रेमध्ये त्या बऱ्याचशा विकल्या गेल्या, खेड्यापाड्यामध्ये घेतल्या, काही कीर्तनाचे. पुण्यामध्ये अच्छा. ती ध्वनिमुद्रिका हा. अजून उपलब्ध आहे. अच्छा. तर ते बराचसा खर्च आला होता, त्याला त्याचे पैसे निघाले म्हणा. ती ध्वनिमुद्रिका माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर माझी बदली दिव्यवाणीला झाली. त्या बरं. ठिकाणी फादर आल्फी, हा हा. फादर पीटर डायस यांनी मला वैजापूर तालुक्यात नेलं हा. आणि त्या ठिकाणी एका गावात आघूर अच्छा. या गावामध्ये माझी व्हिडिओ कॅसेट त्यांनी काढली आणि तीसुद्धा आता दिव्यवाणीमध्ये उपलब्ध आहे. सध्या उपलब्ध आहे. आणि त्यांनी मला प्रत्येक पॅरिस, जेवढं हरेक नाशिक धर्मप्रांतात, धर्मग्राम नाशिक धर्मप्रांतात जेवढे पॅरिस आहेत हा हा. तेवढे 13-14 पॅरिस मला फिरवलं. अच्छा. माझ्याबरोबर शांतवन गायकवाड हे माझे मित्र ते अच्छा. असायचे. म्हणजे तुमच्या बरोबर तुम्हाला सहकारी म्हणून शांतवन तो राहायचा. शांतवन गायकवाड शांतवन असायचे. गायकवाड तो पखवाज वाजवायचा, हा हा. उत्तम पखवाज वाजवायचा आणि मग मला ऊर्जा यायची, मला स्फूर्ती यायची अच्छा. त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर मग परत मी हरेगाव आलो हा आणि त्या ठिकाणी मग अनेक प्रकारचे शिबिरं हा. सुरू झाली. लहान मुलांना 6पासून हा. मग ते मुलं खेड्यातून आम्ही हरेगावला आणायचो. अच्छा. 8-8 दिवस तिथं आमचं शिबिर चालायचं. हा. आणि त्या शिबिरामध्ये अनेक मुलं यायची, जवळजवळ 500पर्यंत मुलं असायची. म्हणजे शिबिर कशाचं असायचं? हे फर्स्ट कम्युनियन फर्स्ट आणि दृढीकरण, त्याच्यानंतर दृढीकरण राहायचं. प्रथम ख्रिस्त शरीर. प्रथम ख्रिस्त शरीरचे मुलं हा हा त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचे. हा. सुरुवातीला फादर त्यांना भोजन वगैरे द्यायचे, कपडे वगैरे द्यायचे. अच्छा. त्याच्यानंतर लोक स्वखुश खुशीने यायला लागले हा आणि स्वतः फी वगैरे भरायला लागले. हा हा. आणि मग हे कार्य असे शेकडो मुलं पहिल्या कंपन्यांचे मी तयार केलेले आहेत. अच्छा. त्याच्यानंतर दृढीकरणाचे मुलं ते सुद्धा बिशप ज्यावेळी यायचे त्यावेळी आम्ही मुलं खेड्यापाड्यातून आणायचो आणि ते दृढीकरणाचे सुद्धा शेकडो मुलं. म्हणजे साधारण आता ही तुमची म्हणजे ही सेवा आणि म्हणजे किती त्याच्यानंतर- वर्षापर्यंत तुम्ही केली? अजून चालूच आहे, अजून कामाला जातो मी बोलावल्यावर. अच्छा. आणि म्हणजे नंतर रिटायर दृढीकरण झाले तरी तुम्ही कामावर जाता? रिटायर झालं तरी. बर बर बर. तर अच्छा. नंतर ज्या लोकांचे लग्न धर्मगुरूच्या हाताने लागलेले नाहीत, हा हा हा. म्हणजे लग्न दुरुस्ती. लग्न दुरुस्ती अच्छा. का जुना शब्द आहे आकडे लग्न सरळ करणे, वाकडे लग्न. सरळ करणे, मग त्याला आपण लग्न दुरुस्त म्हणायचं लागेल. हा, म्हणजे आणि मग आशीर्वाद दिलेला नाही भाऊ असं. हा हा तर असे जे लग्न म्हणजे कोणाचं समजा वय नाही, हा हा. वय नसताना झालेले लग्न हा, किंवा विधर्मी किंवा असतील. विधर्मी असलेले, हा, हा.
किंवा आंतरजातीय इतर पंथीय, तर अशा लोकांना एकत्र करून आम्ही ते 15-15 दिवस शिबिर घ्यायचो. आणि त्या शिबिरामध्ये मग सार्वजनिक ते लग्न दुरुस्ती व्हायची. म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणजे खरं आपल्या प्रेक्षकांना खरोखर यांच्या बाबतीत आपल्याला एक आदर्श यांचा असा घेता येईल का यांनी जसे ते कामाला लागलेले आहेत किंवा या क्षेत्रात ते होते, त्यांनी आत्तापर्यंत रिटायर झाले तरी ते संस्कार शिबिर किंवा लग्न दुरुस्तीचे शिबिर अशा स्वरूपाचे घेऊन ते अजूनही धर्मप्रसार किंवा संस्थेला ते हातभार लावत आहे. खरोखर त्यांच्यापासून ह्या गोष्टी घेण्यासारख्या आहे. सर मला हे विचारायचं आहे गुरुजी, का तुम्ही जर समजा हे काम केलेलं आहे, मग ह्या कामाची कुठल्या कुठल्या संस्थेने दखल घेतलेली आहे? तर या कार्याची फादर हिलरी फर्नांडिस अच्छा. यांनी कीर्तनाचे शिबिरं ठेवली, सप्ताह ठेवले आणि परिषद ठेवली. हां. त्या ठिकाणी 3 वर्ष 80, 81, 82 असे 3 वर्ष मी सतत गेलो. आणि त्या ठिकाणी सत्यवान नामदेव सूर्यवंशी, पी.एल. गायकवाड आणि नाथन गायकवाड यांच्यासारखे दिग्गज कीर्तनकार म्हणजे हे कीर्तनकार होते त्या अगोदर ते प्रोटेस्टंटचे. अच्छा. आणि मग त्यांच्याबरोबर मी कीर्तन केलं. अच्छा. आणि मग पी.एल. गायकवाड, नाथन गायकवाड आणि सूर्यवंशी यांनी शाबासकी दिली की तरुण पोरगा आहे, अतिशय चांगलं कीर्तन करतो. बायबल आधारितच असायचं आणि तुमचं? बायबलच्या आधारे त्यांनी ते कथा ऐकल्या. त्या ठिकाणी सुद्धा मी मरियाचा महिमा ही कथा पहिलीच तिथं वसईमध्ये केलेली आहे. सर्वांना ती आवडली, कारण सर्व कॅथोलिक आहेत वसईमध्ये. अच्छा. आणि त्यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. आणि मग परत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पण आम्हाला दिली. त्याच्यानंतर फादरनी मला आणि शांतवन गायकवाडला ठेवून घेतलं, कारण आमचं 1-2 दिवस झाले, 7 दिवसाचा सप्ताह होता. ते म्हणे तुम्ही पेटी वाजवता, तुम्ही तबला वाजवता, तर तुम्ही अजून याला बाकीच्या कीर्तनाला साथ द्या. आणि मग त्यांनी आम्हाला ठेवून घेतलं तिथं आणि आम्ही त्या लोकांना साथ दिली. बरं. मग आता तुम्हाला म्हणजे कुठल्या कुठल्या संस्थेचे पारितोषिक किंवा कोणाकोणाच्या हस्ते ते मिळालेले आहे, या संदर्भात थोडंसं आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. तर याच्यानंतर मला सोलापूरला पी.एल. गायकवाड म्हणजे जे वसईला रेवणट आले होते. अच्छा. त्यांनी मला सोलापूरला बोलवलं. मी आणि शांतवन गायकवाड दोघंही सांगत होतो. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला 3 वर्ष बोलवलं. अच्छा. आणि त्यांनी आम्हाला तिथं बरंचसं बक्षीस वगैरे दिले. सोलापूरच्या चादरी, बॅगा वगैरे काय असेल ते. बरं. प्रसिद्ध चादरी दिल्या तुम्हाला? हां, सोलापूरच्या. अच्छा. आणि मग तिथून त्यांनी सारखं 3 वर्ष आम्हाला आमंत्रित केलं. एफी फर्निचर्स सोलापूर इथं आमचा कार्यक्रम होत होता. आणि ते पी.एल. गायकवाड हरेगावला सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रण दिलं. तर त्यांनी हरेगावला येऊन 2 ठिकाणी कीर्तन केलेले आहे बऱ्याच वर्षापूर्वी. त्याच्यानंतर वसईला फ्रान्सिस बनसोडे गुरुजी कॅटेकिस्ट ते सुद्धा कीर्तनाला त्या ठिकाणी आले होते. अच्छा. आणि मग मी फादर ब्रिगांजा फ्रान्सिस ब्रिगांजा फोटो आहे त्याच्यात, ते दाखवलं तुम्हाला मग माहिती. फादर ब्रिगांजा, फादर लिओ कर्देरो, फादर मर्विन विक्टर, फादर स्वामी शिलानंद, या सर्वांचा सहवास मला लाभलेला आहे. अच्छा. त्या सर्व संगते मी 15-15 दिवस, 1 महिना, 2-2 महिने असं राहत होतो. तर स्वामी शिलानंदसारखा ज्ञानी माणूस तो माझ्याबरोबर 3 महिने होते. आणि ज्यांनी सत्य काय आहे, सत्य तुम्हाला मुक्त करेल, बंध मुक्त करेल असं पुस्तक, तर एक विद्वान माणूस त्याचा सहवास लाभलेला आहे. आणि असे बरेच धर्मवीर मला घेऊन जायचे. फादर जेम्स शेळके, फादर पीटर अंकुश यांनी मला कीर्तनाचे आमंत्रणं दिले. ज्या पॅरिसला असतील त्या ठिकाणी मी 2-2, 3-3 महिने ते मला ठेवून घ्यायचे आणि सर्व व्यवस्था करायची. आणि फादर पीटरसुद्धा माईक वगैरे घेऊन स्वतः लावायचे आणि स्वतः उचलून घ्यायचे. आणि त्या ठिकाणी आम्ही कीर्तनं केले बरीच. कोपरगाव, शेवगाव. तुमचं जास्त कीर्तनाचं किंवा धर्मप्रसारचं किंवा हे प्रबोधन करण्याचं वेळ किंवा कार्यकाळ हा कुठे जास्त गेला? जास्त सोनवा भागात. तिथं फादर लिओ कर्देरो आले होते. आणि तिथं कोयलो बाबा
यांनी आम्हाला उत्साह काय म्हणतात त्याला प्रकाशात आणलं. अच्छा. पहिलं त्यांनी आमंत्रित केलं होतं सोनगावला. सोनगावला. आणि त्या ठिकाणी मी, शांतवन गायकवाड आणि बनसोडे बाबा होतो. हां हां. आणि तिघंजणं वेगवेगळ्या रोज एकाचं कीर्तन, माझं एकदा, दुसऱ्या दिवशी शांतवनचं, तिसऱ्या दिवशी बनसोड बाबाचं, असं कीर्तन राहायचं. हां हां. आणि त्याने 3 वर्ष कंटिन्यू ठेवलं, 3 महिने आम्हाला कंटिन्यू ठेवलं. आणि नंतर काय द्यायचं बंद पाकिट वगैरे देऊन टाकलं. म्हणजे त्यांनी प्रकाशात आणल्यानंतर फादर जेम्स शेळके अच्छा. यांनी मला दिव्यवाणी घेतलं. हां हां. आणि तिथून पुढे कीर्तनाचे कार्यक्रम मग इकडे श्रामपूर तालुक्यात सुरू केले मग तुम्ही? सुरू केले. अच्छा. हां हां. आणि पीटर रामकृष्णनी सुद्धा 4-5 ठिकाणी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. मी पाचेगावला नाही, मग होतो. आता ह्या सोबतच आता तुम्ही कीर्तनाचं किंवा हे प्रबोधनाचं भरपूर असं कार्य केलेलं आहे. मग यासोबतच अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या संस्थेचे बक्षिसं, स्मरणचिन्ह, पारितोषिक मिळालेले आहे? ते हरेगावचे अमरदीप भजनी मंडळ, अच्छा. तर यांनी यात्रेमध्ये, हां. त्याचं नाव काय त्याचं, तर मित्रांनो, तर अमरदीप भजनी मंडळाने मानचिन्ह, सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट, गौरव चिन्ह दिलेले आहे. आणि मला वाटतं परत आपल्याला यात्रेत त्यांनी मला गौरवलेलं आहे. अच्छा. आणि ती भजन मंडळी अखंड चालू आहे. अच्छा. त्याच्यानंतर दिव्यवाणीमध्ये फादर भाऊसाहेब संसारे अच्छा. यांच्या हस्ते काय जीवन गौरव पुरस्कार मिळाला. यांच्या हस्ते मला जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि तिथं मला गौरवलं गेलेलं आहे. हां हां. आणि त्याच्यानंतर अविनाश आपटे, अच्छा. हां हां. आणि यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार, समाजभूषण, त्या ठिकाणी मिळाला. हां. त्याच्यानंतर शब्दगंध हां हां. या साहित्य संमेलनामध्ये माझं कथाकथन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे मी कथाकथनसुद्धा करतो. अच्छा. कीर्तनसुद्धा करतो. लिखाणं पण तुमचं निरोप्यात किंवा आणि या बऱ्याचशा निरोप्यामध्ये गोष्टी तुमचं येत होतं. निरोप्या नावाचा मासिक जे आहे हां. त्याच्यामध्ये माझे लेख आणि माझ्या कविता या छापल्या जातात. हां हां हां. आणि म्हणून ते जे निरोप्याचे वाचक असतील त्यांच्या ते लक्षात आलं असेल. अच्छा. आणि काही कथा पण आहेत, काही लेख पण आहेत. आणि काही डॉक्टर विकास आमटेचं काय? त्यांनी समाजभूषण पुरस्कार त्यांच्या तुम्हाला समाजभूषण पुरस्कार वा. मिळाला. आणि त्यावेळेस नामदेवराव देसाई हां हां. हे सुद्धा हजर होते. आणि त्यांच्या डॉक्टर संजय कळमकर आणि देसाई सर हां हां हां. यांच्याबरोबर मी कथाकथन केलेलं आहे. अच्छा. आणि त्यांना कळमकरने शाबासकी दिलेली आहे. हां हां हां. म्हणजे मी कथाकथन, कीर्तन, नाही, प्रवचन. आणि एक मला महत्त्वाचा प्रश्न राहूनच गेला, कारण आता तुम्ही तुमच्या लग्नाच्या अगोदरच ह्या गोष्टी तुम्ही सुरू केलेल्या आहेत. मग तुमचं लग्न कधी झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या कौटुंबिक परिस्थिती कशा स्वरूपात होती? कारण आता तुम्ही हे काम करायला इतका जर वेळ देत असाल तर तुमची कौटुंबिक जबाबदारी तुम्ही कशा रीतीने पार पाडली? तर माझं लग्न 15 मे 1967 साली अच्छा. महालगावी घोगरगाव धर्मग्राम हां हां. या ठिकाणी फादर आले होते. त्यावेळी तिकडं काही साधन नव्हतं, ते बैलगाडीत आले होते. हां. आणि तिथं बहुतेक जय भीम मंडळी, त्याच्यामुळे ख्रिस्ती लग्न तिथं सहसा लागत नव्हते. हां. तर माझं लग्न आता गायकवाड फात्यांचे इथं हां, तिथं झालं तुमचं. मग पुढं मग तुम्ही कौटुंबिक जबाबदारी कशी स्वीकारली? समजा सांगतो ना. त्याच्यानंतर हरेगावला आलो. हरेगावला बदलीच होती माझी. आणि नंतर पहिला डिकॉटरमध्ये राहिलो आम्ही. मग फादरने मला खोली दिली. मग 1969 साली मुलगा झाला अनिल नावाचा. त्याच्यानंतर संजय, त्याच्यानंतर संगीता, त्याच्यानंतर राजू, शैला आणि विजय, अशी 4 मुलं. 4 मुलं आणि 2 मुली. जे ते चांगल्या सर्व्हिसला आहेत. असा तुमचा छोटा परिवार होता? असा परिचय परिवार. संजय हा सामाजिक कार्यकर्ता आहे. हां हां. आणि नाही, मग इतकी मोठी जबाबदारी, मला हे म्हणायचं आहे का तुम्ही ह्या दृष्टिकोनातून कशी पेलली? आता कसं आहे ते, आता 4 मुलाचा आधार झाला. हां. आता मोठा मुलगा ते ITI केलं, तो पुण्याला कामाला लागला. हां हां. त्याचा पगार मिळू लागला. हां हां. संजय पण त्याने MSW केलं. हां. आणि तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून मूकबधीर शाळेमध्ये. सर्व मुलं म्हणजे तुमच्या
या सेवेमुळं किंवा हे तुमचं देवाला आशीर्वादामुळं देवाच्या सर्व आशीर्वादामुळे कामाला लागले. मुलगी पण कामाला लागली संगीता. हां, हां. शैलाने पण MA मराठी MA करून DMLTचा कोर्स केला आणि सर्व आपल्या पायावर आज उभे आहे. तर खरोखर साळवे सरांनी म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हालातूनच या गोष्टी केलेल्या आहेत. कारण ह्या गोष्टी करणं सोपं नाही. कारण बाहेर समाजात काम करत असताना कुटुंबाची पण जबाबदारी त्यांच्यावर असताना, परंतु त्यांचा विनोदी स्वभाव असायचा. प्रत्येक गोष्ट ते दुःख जरी असलं तरी हसण्यावरी नेत होते. म्हणजे अशा स्वरूपात त्यांनी ही जबाबदारी चांगल्या रीतीने पेललेली आहे. तर अशा रीतीने आपले बन्सी महाराज साळवे यांनी आपली मुलाखत आपल्यासोबत करत आहेत, त्यांची माहिती देत आहेत. आणि अजूनही सर जर तुमचे काही अजून उपक्रम तुम्ही केलेले भजनाचे म्हणा किंवा कीर्तनाचे कुठल्या कुठल्या विभागात केलेले होते? पुणतांबा आशा केंद्र, अशा केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही डॉक्टर दुबे अच्छा यांनी मला आमंत्रित केलं होतं. हां आणि हा कार्यक्रम संजय पण त्याच्याबरोबर होता, माझा मुलगा. अच्छा. आणि मग मी दिव्य संजय सर म्हणजे ते सेवाभावी संस्थेचे काम करतात हो, ते? त्यांनी अच्छा. जे ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे हां अशा लोकांची ते सेवा करतात. हां हां त्यासाठी ते दवाखाना आहे तिथं. आणि मी दिव्यवाणी शिबिरला असताना ते मला घ्यायला आले आणि तिथं त्या शिबिरातून कोणाला सोडित नाही ते. अच्छा. पण डॉक्टर दुबे हां आणि पीटर डायस हे मित्र असल्यामुळं त्यांनी मला परवानगी दिली. आणि मग मी मला ते बापतरला तिथं घेऊन गेले आणि त्या ठिकाणीसुद्धा त्या खेड्यातले सर्व ग्रामीण भाग होता. आणि मग अशा केंद्रातील जे काही कलाकार होते त्या ठिकाणी विविध उपक्रम करणारे, अच्छा. तर अशोक ओळ, अशोक गायकवाड, मीराबाई, संजय भोसले वगैरे जे कलाकार होते, त्याच्यात माझा मुलगा पण होता. आणि त्या सर्वांना शांतून भोसले त्यांचा मुलगा तो आपला फ्रान्सिस भोसले पण ना? फ्रान्सिस भोसले ते पण असायचे ते पण पेटी वाजायला होते. हां 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 आणि त्या ठिकाणी त्यांनी मला साथ दिली हां हां आणि त्या चांगल्या प्रकारचे कीर्तनं उठवण्यासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे. तर त्या वैजापूर तालुक्यात मी 2-3 गावामध्ये हे अशा केंद्रातर्फे मी कार्यक्रम केलेले आहे. आणि अशा केंद्रातील हे कलाकार ते सुद्धा समाज प्रबोधनाचे कार्य करीत होते. दारूबंदी, हुंडाबंदी वगैरे वगैरे त्यांचेसुद्धा ते विषय होते. आणि ते मी कीर्तनातून घेतले आणि कीर्तनातून घेऊन त्यांना प्रबोधन केलेलं आहे. अच्छा. म्हणजे समाजाचं तुम्ही खरोखर चांगल्या रीतीने ऋण फेडण्याचा एक उपक्रम हाती घेतलेला होता. अजून कुठे कुठे केलेले असतील बरं? अजून मी बंगलोर, हां हां सोलापूर, अच्छा. वसई हां हां आणि म्हैसूर या ठिकाणी आमची सहल गेली होती. आणि त्या ठिकाणी फादर नेपोलियन गोन्साल्विस हे आमच्याबरोबर होते. आणि सोलापूरला 3 महिने प्रशिक्षण घेतलं बायबलचं. अच्छा. NBCLC म्हणून तिथं बायबल सोसायटी आहे, नॅशनल बायबल कॅटेकिल सोसायटी. अच्छा. त्या ठिकाणी मला पुढचं प्रशिक्षण देण्यासाठी बिशप थॉमस डाबरे, फादर हिलरी फर्नांडिस, फादर दिगंगत फ्रान्सिस दी ब्रिटो, बर्टी रोझारिओ हां हां या लोकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. अच्छा. आणि तिथंसुद्धा मी प्रथम क्रमांक कमवला होता. आणि अशा प्रकारे अनेक खेड्यापाड्यासुद्धा प्रत्येक खेड्यामध्ये फक्त नाशिक धर्मग्रामच नाही तर वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा या ठिकाणीसुद्धा वायगावचे फादर अल्फ्रेड साल्ढाणा यांनीसुद्धा मला अनेक गावात आमंत्रण केलं. असं वायगावच्या यात्रेमध्ये ते माझं कीर्तन ठेवायचे आणि त्या ठिकाणी मी आणि शांतवन गायकवाड दोघं पण असायचो. बरं, हरेगाव मतमाऊलीच्या यात्रेसंदर्भामध्ये तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी ही भजनाची स्पर्धा म्हणजे काय म्हणतात प्रथा ती केव्हापासून जोपासली? आम्ही ज्यावेळी कामाला लागलो फादरशिपच्या काळात, म्हणजे कोणतं साल असेल? 1967-68. अच्छा. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला कामं दिले जायचे. तेव्हा यात्रा गर्दी नव्हती.
जास्तीत जास्त 5-10 हजार रुपये लोक असायचे हां आणि ते आता लाखाच्या घरात गेलेले आहे. हां तर त्या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळं काम द्यायचे. हां हां बरोबर. स्वयंसेवकाला. शिक्षकांना नाटक वगैरे बसवायचं नाटक का? व्हायचं. नाटकामध्ये सुद्धा आम्ही होतो. हां मुलांना नाच काम वगैरे असं काही असायचं. नृत्य स्पर्धा, नृत्य बसवायचे. फादर अपोलिनारिस पिंटो हा संगीतकार माणूस होता. प्रत्येक पॅरिसला यात्रा असली तिथे जायचे आणि ते सुंदर प्रकारचे डान्स बसवायचे. अच्छा. मग ते कोळी नृत्य असेल किंवा त्या जंगली लोक आहेत ते आदिवासी त्यांचं असेल ते कोणत्या याच्यावर. आणि त्या ठिकाणी आम्ही मला आणि शांतनु गायकवाडला भजनाचं स्पर्धा किंवा भजनाचा जो कार्यक्रम आहे हां म्हणजे तिथलं ते व्यवस्थापन त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम आम्हाला दोघाला असायचं. अच्छा. त्यावेळी आम्ही त्यांना फक्त सर्टिफिकेट द्यायचो आणि काही पैसे त्यांना देत होतो. बिल्ले होते पहिले, ते बिल्ले आम्ही देत होतो आणि मग ते खुश व्हायचे. बिल्ले म्हणजे काय? आपलं छोटा बिल्ला खिशाला लावतं ते छोटा बिल्ला मेडल मेडल ते मेडल द्यायचं आणि सर्व खुश व्हायचे. नंतर हळूहळू आणि तिथं ते आमच्या काळात आम्ही काय केलं होतं, काही लोकांना एवढा लांबून पेटी पखवाजा आणायचं म्हटल्यानंतर अवघड होतं. मग आम्ही फादर गॅब्रिएलला सांगितलं, फादर सिक्सला सांगितलं. तर त्यावेळी त्यांनी पेटी आणि पखवाज हे दोन्ही त्या ठिकाणी ठेवलं चर्चमध्ये आणि मग ते ह्या लोकांना ते सुपूर्द करायचे. नंतर नियम निघाला की तुम्ही तुमचे साहित्य घेऊन या आणि मग ते साहित्य आणायचे आणि 2 भजनं प्रत्येकाला दिले होते म्हणायचे. आणि म्हणजे आता तुम्ही 1967 पासून ही प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून आतापर्यंत असंख्य लोक येऊन इथं भजनं गाऊन जात आहेत. तीर्थक्षेत्र तयार झालं आणि त्या ठिकाणी आम्ही कार्य करीत असताना अनेक खेड्यामध्ये भजनी मंडळी, महिला मंडळ हे सुद्धा स्थापन केलेले आहे. अच्छा. आणि महिला मंडळाच्या कार्य करण्यासाठी मंडळीसुद्धा त्याला साथ देत होती मंडळी कार्यामध्ये. अच्छा. आणि त्या ठिकाणी जे बाया जमवणं, जपमाळ घेणं वगैरे वगैरे जे कार्य होते, मी जर दुसऱ्या खेड्यावर गेलं तर मंडळी तिथं जपमाळ वगैरे घेऊन सहकार्य करायचे. कारण मी कधी कधी मुक्कामाला जात होतो. त्या काळामध्ये मुक्कामाला राहावं लागत होतं आणि दुसऱ्या सकाळी येत होतो. तोपर्यंत मंडळी ते सर्व कार्य पाहत होतं. आणि प्रत्येक गावात माऊलीचा डोंगर असावा ही फादर मायकल वाघमारेची संकल्पना होती. आणि आज तुम्ही जर हारेगावच्या कुठल्याही गावात गेले, कुठल्याही वस्तीवर गेले तर तुम्हाला माऊलीचा डोंगर त्या ठिकाणी दिसेल. आणि ते सर्व प्रचार आणि प्रत्येक गावात आज जर तुम्ही पाहिलं, प्रत्येक गावात माऊलीची यात्रा भरवली जाते. अच्छा. आणि हारेगावचे लोक, हारेगावची मंडळी, भजन मंडळी त्या ठिकाणी आपली सुवार्ता गाजवण्यासाठी ते गेलेले आहेत. आणि त्यांनी तिथं सुद्धा माऊलीची भक्ती भजनाच्याद्वारे केलेली आहे. अच्छा. आणि आमोरी भजनी मंडळ याच्यामध्ये मी सुद्धा काही दिवस सहभाग होता. पावसासाठी आम्ही प्रार्थना केली आणि त्यासाठी मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. प्रवचनात आणि त्या ठिकाणी प्रवचन पण केलेलं आहे भजनाचं. तर ते राजेंद्र मगर यांचं सहकार्य होतं. बरं. तर म्हणजे तुमचं कार्य खरोखर चांगल्या रीतीने तुम्ही तुमच्या जीवनात केलेलं आहे. जो काही तुम्हाला मोकळा वेळ होता तो तुम्ही देवाच्या चरणी समर्पित केलेला आहे. आणि हे प्रबोधन देत असताना जे मुलं वगैरे तुम्ही घडवले, असे तुमचे मुलं कुठल्या कुठल्या क्षेत्रात साधारण गेलेले आहेत, धार्मिक शिक्षण घेतलेले? हे जे मुलं होते आता ते हजाराच्या संख्येने, त्याच्यातले काही पुणे, मुंबई इथं उच्च पदावर, कोणी कारखान्यात कामाला आहेत, कोणी वकील, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, अशा प्रकारे गेलेले आहेत. आणि 3-4 जणं धर्मगुरू झालेले आहेत. अच्छा. आणि आज ते आपल्या विभागात, आपल्या पॅरिसमध्ये चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. आणि काही मुली, जवळजवळ 5 मुली धर्मभगिनी झालेल्या आहेत. अच्छा. त्या काही पुण्याला आहेत, काही औरंगाबादला आहेत. तर त्या येऊन मला कधी कधी भेटतात आणि आभार मानतात. नाही, खरोखर बंधू भगिनींनो, म्हणजे आपल्याला जे शालेय शिक्षणासोबत आपल्याला धार्मिक शिक्षण, संस्कार हे फार महत्त्वाचे आहे. आणि संस्काराचं काम यांनी यांच्या जीवनामध्ये लहानपणी मुलांना दिलेलं आहे. आणि त्याद्वारे शालेय शिक्षणासोबत हे संस्कार त्यांना चांगल्या रीतीने मिळाल्यामुळं ते उच्च पदावर गेले. कोणी धर्मगुरू झाले, कोणी धर्मभगिनी झाल्या. खरोखर आपण साळवे सरांचे विशेष आभार मानूया, कारण त्यांनी त्यांच्या वयाच्या 79 वर्षापर्यंत
या सेवेला त्यांनी वाहून घेतले आणि अजूनही त्यांना कुठल्याही बाबतीत जर बोलावण्यात आलं तर ते मार्गदर्शन करत असतात, धर्मशिक्षण देत असतात. आणि त्यांच्या बरेचसे शास्त्रभाग हा मुखोद्गत पाठ असा आहे. त्या स्वरूपात त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी खरोखर आम्ही सर्वजण उत्सुक असायचो. आता आमची भजन मंडळी, अमरदीप भजन मंडळी ही सुद्धा त्यांच्यासोबत कीर्तनाला साथ देत असायची. त्यासोबत त्यांचं जे विषय मांडण्याची जी पद्धत होती, जी विविध गुणांनी ते बोलत होते, जे काही विनोदी स्वभावानुसार त्या गोष्टीची मांडणी करून लोकांना बरोबर त्या गोष्टीचं त्यांना जो सांगण्याचा उद्देश होता तो मनावर ठसवत होते. ती सांगण्याची शैली खरंच त्यांची वाखाणण्यासारखी अशी आहे. म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण खरोखर त्यांचे विशेष आभार मानूया. अजूनही तुम्हाला काही आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे का? कारण ह्या गोष्टीमुळं आमच्या प्रेक्षकांना ही प्रेरणा अशी मिळणार आहे का जेणेकरून आपणही कुठलं काम हाती घेतलं तर कशा स्वरूपात तडीला नेऊ शकतो हे त्यांना विशेष असं कळणार आहे. म्हणून आपल्याला अजून काही जर आमच्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर आपण सांगू शकता. तर लोहिला देव आणि श्रीरामपूर येथे मला फादर अनिल चक्रनारायण, फादर राजेश शेळके, फादर विशाल त्रिभुवन यांनी मला आमंत्रित केलं. सर्वात वयोवृद्ध कॅटेकिस्ट आणि सर्वात अनुभवी आणि अभ्यासू म्हणून आता जे नवीन कॅटेकिस्ट आहेत ते लोहिला देवीवाणी येथे त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मला बोलवलं होतं. आणि त्या ठिकाणी मी 2 तास त्या लोकांना आमंत्रित केलं होतं. आणि हे प्रशिक्षण ऐकण्यासाठी जो सर आणि वाघमारे पी डी वाघमारे राहता हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. इंजिनियर गायकवाड ते सुद्धा होते. आणि लेविन भोसले यांनी माझी कविता श्रीरामपूर लोहिला सदन इथे येशूच्या दुःखावर त्यांनी काव्यस्पर्धा आयोजित केली होती की येशूच्या दुःखावर तुम्ही एक कविता पाठवा. आणि मी कविता पाठवली, सहज पाठवली, नंबर येईल अशा गोष्टी नाही. आणि मग तिथं एक दिवस फादर अशोक ओळ आणि सर लेविन भोसले माझ्या घरी आले आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं. मी काहीतरी लिहितच होतो तेव्हा काय कागद फाडता म्हणे, काय झालं? अहो म्हणे तुमचा पहिला नंबर आला म्हणे. तर तुमचं काव्य इतकं काही उत्कृष्ट होतं. तर त्याचं मग मला त्यांनी श्रीरामपूरला बोलवलं आणि त्या ठिकाणी माझा सत्कार झाला, माझं अभिनंदन केलं आणि मला 501 रुपयाचं पारितोषिकसुद्धा दिलं. आणि ही गोष्ट भोसले सर लेविन भोसले सर यांच्या पुस्तक कानुसा नावाचं जे पुस्तक आहे त्यांनी ते मला बक्षीस दिलेलं आहे. आणि आता त्यांची आपल्याच चॅनलवरून मुलाखत प्रसारित झालेली आहे, त्यामध्ये पण तुमचा फोटो प्रसारित केलेला आहे त्यांनी. असं आहे. तर त्यांचे मी आभार मानतो प्रसार केल्याबद्दल. आणि त्यांनी त्या पुस्तकात माझं नाव छापलेलं आहे आणि किती बक्षीस मिळालं त्याचा सारा निरोप्यातसुद्धा त्यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि ते लेविन भोसलेचं कार्यसुद्धा खूप चांगलं आहे. आणि त्यांनी मला ते अभिनंदनसुद्धा त्याने केलेलं आहे. घरी येऊन त्यांनी माझे आभार मानलेले आहे. बरं, मग आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांस आणि महाराष्ट्रातील जनतेस आता हे खरोखर आपल्या कॅथोलिक ख्रिस्ती धर्मामधील पहिले कीर्तनकार असे आहेत. कारण त्या काळामध्ये इतका विरोध, इतक्या काही गोष्टी असताना सुद्धा त्यांनी त्या गोष्टीची जोपासना केली. भजनाद्वारे, कीर्तनाद्वारे त्यांनी समाज प्रबोधनाचं आणि धर्मप्रसाराचं काम केलं. आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला देणार? तुम्ही उपदेश काय करणार? शेवटचा तुमचा उपदेश की कीर्तन कला आता हे रास पावलं चाललेले आहे. कारण सना सूर्यवंशी, नाथन गायकवाड, पी.एल. गायकवाड आणि नावा टिळक यांच्यापासून जी परंपरा सुरू झाली प्रोटेस्टंट पंथामध्ये, तर ते घुंगरं घालून पायात नाचून ते कीर्तनं करीत होते. पण आता कीर्तनकार राहिलेले नाहीत. माझा मित्र शांतवन गायकवाड हा माझा उजवा हातच होता.
पण तो आज हयात नाही. बरोबर आहे. त्यांना साधारण माझ्या मते 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्ष झाले. त्यांचा स्वर्गवास होणे. या दोघांनी एकत्रितरित्या असे कीर्तन चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि दोघांची व्यवस्थित, कारण ते पखवाज वाजायचे आणि हे पेटी वाजवत होते. ह्या दोघांची सांगडच होते. हां, बोला बोला. आणि मग त्या ठिकाणी ते गेल्यानंतर 1 वर्षांनी त्यांनी मला, त्यांच्या भावाने आणि घरच्या कुटुंबाने मला कीर्तनाला बोलवलं. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा मी प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र मरिया यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून शांतवन गायकवाडने सुद्धा कसं कसं कार्य केलं हे कीर्तनाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना ते खूप आवडलं. नवीन लोकांना तुम्ही काय सल्ला देणार आता? कीर्तन क्षेत्रात तुम्ही उतरवा का नाही उतरवा? तर आता प्रत्येकाने कीर्तन करा आणि धार्मिकता, प्रत्येक धर्माच्या माणसाने आपापल्या धर्माचा अभिमान बाळगावा, तो असावा. आणि कौटुंबिक संस्कारामध्ये आपण आपल्या मुलांना चांगलं धार्मिक बाळकडं जर पाजलं तर पुढील पिढी चांगली होईल. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर त्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, आणि बसवणं, त्यांना तुम्ही तुमच्या कुठल्या धर्माचे असा त्यांना चांगलं वळण लावण्यासाठी अभ्यास करून घेणं, त्यांना धार्मिक वळण लावणं आणि विशेष करून त्यांच्यावर संस्कार येण्यासाठी तुम्ही जर स्वतः घरामध्ये कुठल्याही धर्माची प्रार्थना असली तर ते जर केली तर पुढी पिढी, कारण ही पिढी वाया चाललेली आहे, व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. आणि व्यसनं एकदा त्यांना गेले तर आरेगावमध्ये कितीच व्यसनापायी लोक गेलेले आहेत. त्या व्यसनापासून मी सांगेल तरुणांना तुम्ही दूर राहा आणि परमेश्वराच्या सेवेकडं वळण्याचा प्रयत्न करा. भजन कीर्तन शिका. आणि मी जसं माझं आयुष्य त्याच्यामध्ये घातलेलं आहे ते सार्थक झालेलं आहे. माझं पूर्ण कुटुंब हे धार्मिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे आणि ते त्याप्रमाणे कार्य करतात. आणि शेवटी त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या धर्माचं बाळकडं तुम्हाला तुमच्या आईवडिलांना जे पाजलेलं आहे ते जपा आणि पवित्र कार्य पुढे नेण्याचे तुम्ही प्रयत्न करा. खरोखर आज सरांनी आपल्यासोबत एकदम दिलखुलास मनातली बात बोललेली आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही जडणघडण झालेली आहे, त्यांनी कौटुंबिक मुलावरसुद्धा जे संस्कार केलेले आहेत, त्यांनी त्यांच्या मुलावरच संस्कार केलेले नाही तर असंख्य आपल्या विविध धर्मग्रामातील मुलांवर त्यांनी संस्कार केलेले आहे. त्यामुळे ते उच्च ठिकाणी असे कार्यपदावर कार्यरत असे आहेत. म्हणून त्यांचा हा शेवटचा जो सल्ला आहे का आपण आपल्या मुलांना चर्चशी कनेक्ट ठेवायचं, प्रार्थनेमध्ये ठेवायचं, मिसाबलीमध्ये सहभाग घेण्यासाठी, सामाजिक कार्यामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये आपली त्या ठिकाणी तत्परता दर्शवण्याचे जे काही त्यांनी संकेत दिलेले आहे ते आपण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरोखर धन्यवाद सर. तुम्ही आमच्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमध्ये येऊन आमच्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातील जनतेला जे काही उद्बोधक असे शब्द सांगितलेले त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. जय नमस्ते. सांगा शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा नावा टिळक यांच्या शब्दात, ख्रिस्त नाम गाता गाता प्राण माझा जावा, ख्रिस्त नाम गाता गाता प्राण माझा जावा, ख्रिस्त नाम जीवन सारे मरण हे लाभ मला रे, ख्रिस्त नाम जीवन सारे मरण हे लाभ मला रे, ख्रिस्त नाम गाता गाता प्राण माझा जावा. जय ख्रिस्त. ओढ मज लागे प्रभु भजनात, ओढ मज लागे प्रभु भजनात, ओढ मज लागे प्रभु भजनात. हा सुंदर संसार
त्यात हा सुंदर संसार त्यात आकाश भूतली आनंदी आनंद आकाश भूतली आनंदी आनंद देहाच्या हर रोमा रोमात ओढ मज लागे प्रभु भजनात ओढ मज लागे प्रभु भजना तान देतसे स्वच्छंद खग तान देतसे स्वच्छंद खग सागमदनि ससा मपद ग रे रे सा रे नि सा धनि सा म ग मदनि सा धनि सा नि सा 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 तान देतसे स्वच्छंद खग गाते मुखी प्रभु गुण गान गाते मुखी प्रभु गुण गान स्वर मधुरते हर एकता स्वर मधुरते हर एकता नयनी माझ्या तूच आनंद नाते या मुचे संगत्यास ओढ मज लागे प्रभु भजनात ओढ मज लागे प्रभु भजनात हा सुंदर संसार त्यात हा सुंदर संसार त्यात आकाश भूतली आनंदी आनंद आकाश भूतली आनंदी आनंद देहा